नमस्कार सगळ्यांना. तर तृप्ती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज मी तुम्हाला 30 साईजचे डायरेक्ट अस्तरवर कटिंग कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे. हे 3 पीस प्रिन्सेस ब्लाऊज आहे. तर बघा, याची उंची मी 13 इंच घेतली आहे. तर शिलाई मार्जिन अर्धा इंच ॲड करून 13.5 इंच केली आहे. छाती 30 आहे. 30चा चौथा भाग 7.5 इंच असे टाकलेला आहे. त्याच्यानंतर कमर 25ची आहे. बाही लांबी ही 4 इंच, बाही लांबी ही 4 इंच आहे. तर त्याच्यात अर्धा इंचही शिलाई मार्जिन घेतलं आहे. जर तुमची विदाऊट अस्तर बाही असेल तर तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. तर बघा, म्हणून इथं 4.5 इंच घेतली आहे. दंडगेर हा 4.25 आहे, तो आपल्याला फिटिंगच्या वेळेस लागतो. पुढचा गळा 5चा आहे, तर त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन असे 5.5 घेतलं आहे. मागचा गळा हा 9 इंचाचा आहे, त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन असे म्हणून 9.5 इंच घेतले आहे. शोल्डर ही 5.25 इंच टाकली आहे. 5.25 इंच टाकण्याचे कारण असे की पाठीमागील गळा हा खूप डीप आहे 9.5 इंचाचा. 8 इंचाच्या पुढे जर तुमचा गळा गेला असेल तर तो डीपमध्ये मोडतो पूर्ण गळा. मुंडा हा 5.25 इंचाचा घेतला आहे. गळा आणि गळा रुंदी 2.25 इंच घेतली आहे. तर चला, तर तुम्हाला मी आता ह्याच्या अस्तरवर कटिंग करून दाखवते. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला अस्तर हे असं सेट करून घ्यायचं आहे. तर याची उंची, पूर्ण उंची घेतली होती आपण 13.5 इंच. 13.5वर एक खूण करून घेऊन वरून एक आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे व दोन्ही साईडला करून घ्यायची. 13.5 इंचावर खूण करून घ्यायची. आपल्याला इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, 5.25 इंच आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे. 2.25 इंच गळा रुंदी. जर पाठीमागील गळ्यानुसार तुम्हाला शोल्डर टाकायचे समजत नसेल तर किती गळ्याला आपण किती शोल्डर टाकायचे, हे जर तुम्हाला चार्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून देईल. हे बघा, 5.25 इंच आपण मुंडा घेतलेला आहे. आणि शोल्डर हे साईजनुसार नसतं, तर आपला पाठीमागील गळा किती डीप आहे किंवा किती डीप नाही आहे याच्यावरून आपण शोल्डर किती घ्यायचं हे ठरत असतं. जसं जेवढा तुमचा पाठीमागील गळा आहे तेवढाच शोल्डर आपल्याला कमी घ्यायचं असतं. हे बघा, छातीचा चौथा भाग टाकून मी 2 इंच शिलाई मार्जिन इथं घेतलं आहे मुंड्याच्या साईडला. त्याच्यानंतर खाली कमर घेऊया. कमर 6.5 इंच आहे. हे बघा, 6.5ला एक खूण करून 1 इंच पाठीमागील टक्ससाठी घेऊन 2 इंच शिलाई मार्जिन असे टाकून घेऊन आपल्याला हे एक सरळ लाईन वळून घ्यायची आहे. हे बघा, पट्टीच्या साह्याने ही सरळ लाईन वळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, इथं मुंड्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे, सेंटर काढून घ्यायचं आहे. आणि हे छातीचा चौथा भागाचं मार्जिन असं मिळून 1 ते 1.25 इंचावर आपल्याला बाहेरून असा मुंड्याचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, हे अतिशय अगदी सावकाशपणे करायचं आहे. 1 ते 1.25 इंचावर हा आकार गोलाकार देऊन झालेला आहे. तर आता गळ्याचं मार्किंग करू. हे बघा, 9 इंचाचा गळा आहे. तर 9.5 इंचावर आपण खूण करून घेऊन 2.5 इंच आपल्याला खाली असं ब्रॉड करायचं आहे. तुम्हाला जेवढा ब्रॉड पाहिजे असेल तुम्ही 3 इंच 3.5 इंच हे करू शकता. तर बघा, पाठीमागील गळ्यानुसार आपल्याला शोल्डर किती घ्यायचं हे समजत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला तसाच एक चार्ट बनवून देईल. हे बघा, 1 इंचा टाकून आपल्याला इथं असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर टक्सची मार्किंग करूयात. 4चा टक्स टाकून, गळा हा आपला खाली डीप आहे त्याच्यामुळे आपण टक्स हा आपण 3 इंचाचाच टाकून घ्यायचा आहे. जर तुमचा गळा डीप नसेल तर तुम्ही 4 इंचाचा टक्स टाकू शकता. कमरेखालील साईडला, खालील साईडला आपण अर्धा इंच देऊन क्रॉस असं जोडून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे टक्स दिल्यानंतर ते खालचे एकदम सरळ लाईनमध्ये शिलाई येते त्याची. बघा, आता हे आपण पूर्ण कटिंग करून घेऊयात. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
तुम्हाला याच्यानंतर कोणता व्हिडिओ पाहिजे आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा ह्याचा गळा मी नंतर शिवताना कट करणार आहे. तर बघा पाठीमागील भाग हा जसं तसं आपल्याला पुढील भागासाठी ड्राफ्ट करून घ्यायचा आहे. हे बघा आयहुक पट्टीसाठी मी इथं अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतलं आहे. 3 पीस प्रिन्सेस कट असल्यामुळे आपल्याला पाठीमागील भागापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं क्रॉसपट्टीसाठी. हे आखून घेतलं आहे. तर बघा आपण शोल्डरचं माप ते अगदी व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करू. गळा रुंदीसोबत 2 इंच टाकून घेऊयात. हे बघा त्याच्यानंतर समोरील गळा हा 5 इंचाचा होता, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून 5.5 इंच खून करून घेऊन रुंदी ही आपल्याला 2.5 इंच टाकायची आहे. क्रॉस लाईन ओढून आपल्याला पुढील गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गोलाकारच गळ्याचा आकार आहे माझा, मी गोलाकारच देणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता मुंड्याचा आकार देऊन घेऊयात आपण. मुंडा 5.25 इंचावर टाकून खूण करून घेतली आहे. अर्धा इंचाचा आकार देऊन आपल्याला पुढील मुंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण समोरील मुंड्याला आकार देऊन घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याला बघा कपडा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आपल्याला क्रॉसपट्टीचा टाकायचा आपल्याला 3 इंचाची क्रॉसपट्टी घेतलेली आहे आपण. कमरेकडल्या साईडलाही 3 इंच टाकून घ्यायचे आपल्याला आणि अगदी सरळ लाईन अशी वळून घ्यायची. आणि आयहुकच्या पट्टीकडून आपल्याला अर्धा इंच वरती येऊन क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा असतो. हे बघा आयहुकच्या पट्टीकडे आपल्याला असा क्रॉस देऊन आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता टक्स पॉईंट टाकायचे आपल्याला 9.5 इंचावर आपण हे टक्स पॉईंट टाकला आहे. 3.5 इंच घेतलं आहे आडवं घालून ही वरून 4.25 इंच घेतला आहे आणि खाली 3.5 इंच घेतले आहे. हे आपल्याला क्रॉसमध्ये जोडायचं आहे. प्रिन्सेस कटचा वरही असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा 1.5 इंचाचा आपल्याला पपसाठी टक्स टाकायचा आहे 1.5 इंचाचा आणि आपल्याला त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला कमर टाकून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीवर आपले माप टाकून घ्यायची. 6.5 इंच कमर टाकायची आहे आपल्याला. आयहुकच्या पट्टी पासूनच घ्यायची आहे. आयहुकचे ते अर्धा इंच सोडून पुढील मापे टाकायचे असतात. 2 इंच शिलाई मार्जिन आहे आणि आपले ते 1.5 इंच असं टक्सचं असे मिळून बरोबर आलेलं आहे. आपल्या इथे थोडंसं जास्त झालं आहे बाहेरून, तर ते आपल्याला तिथून क्रॉस जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण क्रॉस जोडून घेऊ. तर बघा आपलं हे पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर याला आता आपण कट करून घेऊयात. तर तुम्हाला ह्याच्यात काही शंका वाटत असतील, काही समजत नसेल तर मला प्लीज कमेंटमध्ये विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हे बघा अगदी हळूवारपणे समोरील मुंडा कट करून घ्यायचा आहे. हे बघा शोल्डरपासून कट केले. हे बघा हे पूर्ण 3 पीस प्रिन्सेस कटचं कटिंग झालं आहे. तर आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर बघा बाही ही 4 इंचाची होती. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला 4.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे. तर बघा 4.5 इंचावर एक आपण लाईन ओढून घेतली आहे. इथं बघा आपल्याला छातीचा 4था भाग आणि अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं. बघा छातीचा 4था भाग टाकला आहे. 7.5 इंच त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा करून 8 इंचावर टाकलेला आहे आपल्याला. 2.5 इंच आपण खोली घेतलेली आहे.
2.5 इंच जिथं खूण केली त्याच्या आतमध्ये 1 इंच यायचं आहे, वरून 1 इंच शेप देण्यासाठी याने आपल्याला क्रॉस जोडून घ्यायची आहे. ही लाईन आपल्याला क्रॉस जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला या लाईनीचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे बघा, ह्या लाईनीचा मध्य काढून घेऊन आपल्याला एक तिथं पॉईंट द्यायचा आहे. जो पॉईंट निघला आहे 2 साईडला, त्या दोन्हीचे मध्य काढून घ्यायचे आहेत आपल्याला. याचाही मध्य काढून घ्यायचा आहे, नंतर त्याचाही मध्य काढून घ्यायचा आहे. तर त्या मधल्या डॉटपाशी 2 लाईन वरती आणि खालच्या डॉटपाशी 2 लाईन खाली अशी लावून देऊन आपल्याला असा बाईचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, हा पाठीमागील मुंड्याचा आकार झाला आहे बाईचा आणि हा खोलगट आहे तो समोरील आकार झालेला आहे. तर बघा, दंडगीर टाकायचा आता खाली. 5 इंच दंडगीर आणि 2 इंच शिलाई मार्जिन. असं करून आपल्याला हे पूर्ण क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. बघा, हे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपण पाठीमागे व्यवस्थित कपडा खालवर आहे का ते बघून घ्यायचा, चेक करायचा एकदा. त्याच्यामुळे बाही आपली दोन्ही सेम कट होतील. हे बघा, आधी आपल्याला पाठीमागील मुंड्याचा आकार कट करायचा आहे, नंतर पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. हे बघा, हे पुढील मुंड्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप 3 पीस प्रिन्सेस कटची पूर्ण कटिंग दाखवलेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, पूर्ण आपली इथं कटिंग झालेली आहे 30 साईजमध्ये. तर मी हे अस्तरवर पण कट करून घेतलेलं आहे. हे बघा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.